आणि आताची मोठी बातमी समोर येते। शरद पवारांची भेट घेऊन छगन भुजबळ हे निघालेले आहेत। सिल्वर ओकवरनं भुजबळ निघालेले आहेत। सिल्वर ओकवरनं निघाल्यानंतर भुजबळांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलणं झालेलं आहे आणि त्यानंतर मी माझी भूमिका लवकरच पत्रकार परिषद घेऊन मांडेन असं स्वतः छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। तर आताची महत्त्वाची बातमी, शरद पवार यांची भेट छगन भुजबळ यांनी घेतली आहे आणि त्यानंतर ते आता सिल्वर ओकवरनं निघालेले आहेत। मात्र छगन भुजबळांची ही भेट कशासाठी, कोणत्या कारणास्तव ते शरद पवारांना भेटतायत? काल त्यांनी शरद पवारांवरती जहरी टीका केली। ओबीसीनी तुमचं काय घोडं मारलंय असा सवाल त्यांनी काल केलेला होता आणि सर्वपक्षीय नेत्यांमध्ये विरोधकांना न येण्याची सूचना ही बारामतीतनच झाली असाही आरोप त्यांनी थेट स्वरूपात केला होता। आणि त्यानंतर आज छगन भुजबळांनी अशा पद्धतीनं शरद पवारांची पूर्वनियोजित वेळ न घेता भेट का घेतली असा सवाल उपस्थित झालाय। तब्बल अर्धा तास ही चर्चा झालेली आहे। शरद पवार यांच्यासोबत अर्धा तास छगन भुजबळ यांनी चर्चा केली आहे। त्याआधी पाऊण तास खरं तर शरद पवार यांनी छगन भुजबळांना थांबवलेलं होतं। ही थेट दृश्यही बघतोय, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न आपण करत होतो तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। छगन भुजबळ यांनी मात्र त्यावेळेला बोलण्यास नकार दिलाय। मात्र लवकरच ते पत्रकार परिषद घेणार आहेत असंही कळतंय। भुजबळ नाराज नाहीत, त्यांच्याशी भेटूनच मी बोलेन असं यावेळेला सुनील तटकरे यांनी म्हटलेलं होतं। मात्र एकीकडे आपण बघतोय शरद पवारांची भेट घेऊन छगन भुजबळ निघालेले आहेत आणि नेमकं या भेटीमध्ये काय झालं, ही भेट कशासाठी होती, अचानक ही भेट घेण्यामागचं कारण काय, काल केलेली टीका, आज घेतलेली भेट, या मागचं गणित काय, असे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या उपस्थित झालेले आहेत आणि त्यावरतीच आता स्वतः छगन भुजबळ हे भाष्य करते होतील तेव्हा अनेक गोष्टी स्पष्ट होतील। मात्र छगन भुजबळ यांनी अशा पद्धतीनं घेतलेली भेट ही अनेकांच्या भुवया उंचावणारी होती। कालच त्यांनी टीका केली, मात्र या टीकेनंतर अशा पद्धतीनं त्यांनी छगन भुजबळांची थेट भेट घेणं हे मात्र, आणि ही आपण दृश्य पाहिली होती ज्यावेळेला सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया घेतली। यांच्या विषयावरती तपशीलवार चर्चा होईल। असं भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहे, त्याच्यामुळे परवानगीचा प्रश्न त्या ठिकाणी येतच नाही। त्यामुळे प्रत्यक्षात ज्यावेळेला त्यांची माझी भेट होईल त्यावेळेला मी या बाबतीमध्ये खुलासा करेन। धन्यवाद। भुजबळ साहेब पाऊण तास जे आहे ते सिल्वरच्या बाहेर बसलेले होते। मला या विषयावरती काय माहित नाही। तिसरी आघाडी की दुसरी आघाडी अजित पवार आणि राष्ट्रवादीकडचे आहेत, तिसऱ्या आघाडीला कल्पित निराधार बातम्या आहेत। सर, पण यापूर्वी देखील भाजपचे अनेक नेते भुजबळ नाराज असत कारण काय, कारण बारामतीच्या सभेमध्ये उत्स्फूर्तपणाने त्या ठिकाणी ते होते। त्यामुळे विनाकारण काहीतरी चुकीचा पसरून त्यांच्याबद्दलचं ते एक ज्येष्ठ नेते आहे, त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे। महाराष्ट्रामध्ये त्याने एक आपलं स्वतंत्र आगळेवेगळं स्थान निर्माण केलेलं आहे। त्यांच्या भेटीमागचं प्रयोजन, त्यांची माझी भेट झाल्यावर मी तुम्हाला सांगेनच नक्की। भुजबळ नाराज असण्याचं कारणच काय असा सवाल त्यांनी केलेला आहे आणि त्याचबरोबरीनं अशा स्वरूपाच्या बातम्या समोर यायला नकोत। भुजबळांचं नाव मोठं आहे, कार्यही मोठं आहे, काल उत्स्फूर्तपणे ते बोलत होते, त्यामुळे त्यांच्या नाराजीचं कारणच काय असा सवाल यावेळेला सुनील तटकरे यांनी केलाय। मात्र अजित पवार सुरुवातीला गेले, त्यांनी मात्र कुठलंही भाष्य हे पत्रकारांसमोर केलेलं नाही आणि ते थेट निघून गेलेले आहेत। अधिक बोलूयात या संदर्भात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, धोधो पाऊस एकीकडे कोसळतोय आणि त्यात छगन भुजबळ हे तातडीनं आपल्या गाडी काढून निघालेले आपण पाहिले आहेत आणि यावरती बोलताना मात्र भुजबळ नाराज कशाला असतील असा उलट प्रश्न तटकरेंनी केलाय।